आपण लास्ट लेक्चरला प्रिन्सिपल व्हॅल्यूज पाहिल्या. त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूजमध्ये डोमेन आणि रेंज असे दोन प्रकार होते. त्यातला रेंज आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रेंज इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल व्हॅल्यूज. ओके, त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज खूप महत्त्वाच्या आहेत. आता फर्स्ट प्रॉब्लेम पहा. फर्स्ट प्रॉब्लेम, साइन इन्व्हर्स ऑफ साइन 5π/3. आता आपण एक प्रॉपर्टी शिकलेलो आहोत आणि त्या प्रॉपर्टीनुसार साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स इज एक्स, म्हणजे याचा आन्सर आपल्याला 5π/3 काय वाटतं? 5π/3. का बरं? बिकॉज साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स इक्वल टू एक्स. साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स इक्वल टू एक्स. परंतु हा जो 5π/3 आहे, but this 5π/3 does not belongs to the range -π/2, π/2. तो -π/2, π/2 मध्ये राहत नाही. बरोबर. त्यामुळे 5π/3 हे आपलं आन्सर होणार नाही. मग तुमचा आन्सर किती पाहिजे? तर ते -π/2 to π/2 च्या मध्येच पाहिजे. -π/2 to π/2 च्या मध्ये पाहिजे. इथे कोण आहे? π/2. इथे कोण आहे? -π/2. तर तुमचं आन्सर जे आहे ते फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्येच असलं पाहिजे. फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, थर्ड क्वाड्रंटमध्ये एकही प्रिन्सिपल व्हॅल्यू नाही. पेजच्या टॉपला माझं वाक्य लिहून घ्या. देर इज नो प्रिन्सिपल व्हॅल्यू इन थर्ड क्वाड्रंट फॉर एनी इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. कोणत्याही इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला थर्ड क्वाड्रंटमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू नाही. ओके, ठीक आहे. मग 5π/3 याच्यामध्ये राहतच नाही. 5π/3 याच्यामध्ये राहतच नाही. तुम्ही म्हणजे कसं काय कळलं? तर बघा, 5 × π/3 म्हणजे 5 × 60 म्हणजे किती आले? 300. 300 यांच्यामध्ये राहतात का? नाही राहत. 300 यांच्यामध्ये राहत नाहीत. बरोबर, करेक्ट आहे ना? साइन इन्व्हर्स ऑफ साइन 5/3 60 डिग्री इज 300 डिग्री. ओके, हे 300 जरी फोर्थ क्वाड्रंटमध्ये असले तर इथे 270 आलं आणि 300 या क्वाड्रंटमध्ये आलं. बरोबर. परंतु ह्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला घेतलं काय घ्यायचं? 0 to -π/2. 0 to -π/2. त्यामुळे 5π/3 म्हणून चालणार नाही. मग आता 5πच्या ठिकाणी, 5πच्या शेजारी असा कोणता नंबर ज्याला 3 ने भाग जातो? 6π. मी असं म्हणायचं, साइन इन्व्हर्स ऑफ साइन, बघा, 6π -π/3. बरोबर. मग काय आलं? साइन इन्व्हर्स ऑफ साइन डिवाइड करा 2π -π/3. 2π -π/3. 2π -π/3. आणि ते काय आलं? साइन इन्व्हर्स ऑफ साइन 2π -θ. साइन इन्व्हर्स ऑफ साइन 2π -θ. 2π -θ. 2π -θ. साइन इन्व्हर्स 2π -θ. 2π नंतर परत तोच अँगल येतो म्हणजे -π/3 येणार. Therefore, sin inverse of sin -π/3. एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2π नंतर 2π मायनस असेल तर नेहमी तोच अँगल येतो. मग 2π प्लस असेल तरी तोच अँगल येतो. आणि 2π ला काय होतं? 2π ला काय होतं बघा, 0 पासून आपण 2π पर्यंत घेतलं तर एक सर्कल पूर्ण झालं. एक सर्कल पूर्ण झालं. त्याच्या पुढे 2πच्या पुढे मग काय होणार? तो ओरिजिनल अँगल येणार. समजा मी तुम्हाला म्हटलं की हा अँगल कोण आहे? 45 डिग्री. दिस अँगल इज 45 डिग्री. आता मी जर तुम्हाला म्हटलं की 2π + 45 तर तो शेवटी कोण येणार आहे? 45 येणार आहे. लक्षात. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की 2π आणि परत मायनस म्हणजे रिटर्न मागे येणार म्हणजे हाच अँगल आला नाही. म्हणून हे आन्सर -π/3. ओके, सो साइन इन्व्हर्स ऑफ साइन इज -π/3. इट इज -π/3. मग फर्स्ट प्रॉब्लेमचा आन्सर आला. साइन इन्व्हर्स ऑफ साइन 5π/3 इज -π/3. इज -π/3. नेक्स्ट प्रॉब्लेम, सेकंड वन, tan इन्व्हर्स ऑफ tan π/4. tan इन्व्हर्स ऑफ tan π/4. परत एकदा आपण फॉर्म्युला वापरणार या ठिकाणी. इथे फॉर्म्युला वापरणार tan इन्व्हर्स ऑफ tan x. बरोबर. by using tan inverse of tan x equal to x. By using tan inverse of tan x equal to x. मग tan inverse of tan π/4 सूत्र काय आहे? π/4.
आणि हा जो π/4 आहे तो आपल्या डोमेनमध्ये राहतो. देर आर 3 गुड फ्रेंड्स, 3 गुड फ्रेंड्स आहेत. कोणी सांगा? साइन इनवर्स, टॅन इनवर्स आणि कोसेक इनवर्स. साइन इनवर्सला काय असतो? स्क्वेअर ब्रॅकेट -π/2 π/2. टॅन इनवर्सला काय असतो? राऊंड ब्रॅकेट. टॅन इनवर्सला असतो राऊंड ब्रॅकेट. सो राऊंड ब्रॅकेट -π/2. सो आन्सर इज π/4. या ठिकाणी आन्सर π/4. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय होता? हा 5π/3 जो होता तो याच्यामध्ये राहत नव्हता. मग आपल्याला काय करावं लागलं? याला मॉडिफाय करावं लागलं. कसं मॉडिफाय करावं लागलं? तर 5π च्या जागी कोण आहे? 6π. मग हा 6π - π वाढला तर 5π आला आणि 3 ने डिवाइड केलं. ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युला. ओके, चला आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 3. काय दिलं बघा? साइन ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ -1/. आता आपण हा जो प्रॉब्लेम आहे कॉस इन्व्हर्स ऑफ -1/√2 हा आपण शिकलेला आहे. कालच्याच लेक्चरला आपण शिकलो. मग त्या पद्धतीने पहिल्यांदा व्हॅल्यूज करायची. बघा, लेट कॉस इन्व्हर्स ऑफ -1/√2 इक्वल टू अल्फा. Therefore -1/√2 equal to cos alpha. Therefore cos alpha equal to -1/√2. Cos alpha equal to -1/√2. आता काय आलं बघा? Therefore cos alpha equal to -1/√2 म्हणजे कोण? π/4. म्हणजे काय आलं? -cos π/4. -cos π/4. आता cos साठी काय असतो? What is the principal value branch? The principal value branch for cos inverse x is that x belongs to square bracket 0, x belongs to 0, π. मग या ठिकाणी हा जो मायनस आहे हा मायनस काय केला पाहिजे? प्लस. मग क्वाड्रंट बघा, क्वाड्रंट हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे. 0 to π ते 0 to π काय आहे? 0 to π. 0 to π lies in which quadrant? फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. आपला हा निगेटिव्ह आहे म्हणजे कितव्या क्वाड्रंटमध्ये गेलं पाहिजे? सेकंड. इथपर्यंत काय असतं? पाय. ह्याच्या मागे काय येणार? पाय मायनस थीटा. सो डेफिनेशन ऑफ सेकंड क्वाड्रंट इज पाय मायनस थीटा. म्हणजे काय? cos alpha equal to cos पाय मायनस π/4. ओके, सो cos alpha equal to cos पाय मायनस π/4. 4π minus π, 4π minus π, 4π minus π, 3π/4. 3π/4. ओके, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आली 3π/4. आता cos अल्फा इक्वल टू cos 3π/4 आलं. म्हणजे अल्फा इक्वल टू काय आलं सांगा? अल्फा इक्वल टू आलं 3π/4. सो अल्फा इक्वल टू 3π/4. मग आपण काय म्हणणार? लेटेस्ट टेक साइन इनवर्स ऑफ cos इनवर्स ऑफ -1/√2. सो इट इज इक्वल टू साइन ऑफ काय आलं? 3π/4. याची व्हॅल्यू काढली आणि आता इथे 3π/4 आला आहे विच बिलॉंग्स टू, हे लिहिलंच पाहिजे 0, π. तो 0, π मध्ये राहतो, हे लिहिलंच पाहिजे. 3 गुड फ्रेंड्स माहीत पाहिजे तुम्हाला. 3 चांगले मित्र माहीत पाहिजे. एक म्हणजे साइन इनवर्स, टॅन इनवर्स, कोसेक इनवर्स. त्यांच्यामध्ये -π/2 असतो. आणि पुढचे 3 चांगले फ्रेंड्स जे आहेत ते कोणते आहेत? कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स. ओके, मग साइन 3π/4. आता साइन 3π/4 ची व्हॅल्यू काढली पाहिजे. साइन 3π/4. आता 3π/4 म्हणजे काय बघा? 3π/4. सो 3 × π/4 म्हणजे 45 डिग्री. 45 डिग्री आहे ना, बरोबर? म्हणजे किती झालं? 135. मग साइन 135 डिग्री, 135 डिग्री लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. याचा अर्थ हे काय? 1/√2. बरोबर? तुम्हाला माहिती आहे ना, साइन 45 आणि साइन 135 सेम असतात. 35, 45 दे आर द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पेअर्स. पण साइन हा सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे इथं मायनस काढायची गरज नाही. किती म्हणायचा? 1/√2. तर आपलं आन्सर आलं 1/√2. आन्सर काय आलं? 1/√2. सगळ्यांना समजलं? ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 4. आता प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे तो इथं मांडलेला आहे. आता आपण काय करूया? कॉस इनवर्स ऑफ -1/2 प्लस टॅन इनवर्स ऑफ √3. पहिल्यांदा आपल्याला याची व्हॅल्यू काढावी लागेल, याची व्हॅल्यू काढावी लागेल. टॅन इनवर्स ऑफ √3 सगळ्यात सोपा आहे. मी 14 प्रॉब्लेम घेतला.
Yes, let tan inverse of root 3, let tan inverse of root 3 equal to alpha. Therefore, root 3 equal to tan alpha. Therefore, tan alpha equal to root 3. बरोबर. मग tan alpha equal to root 3. root 3 म्हणजे काय आलं? root 3 म्हणजे 60 आला, 60 आला का 30 आला. तर sin 30 किती असतो? हाफ. म्हणजे इथं 1/√3 नाही, 30 येणार नाही, 60 येणार. 60 म्हणजे काय? π/3. tan 60 म्हणजे tan π/3. सो अल्फा इक्वल टू किती झालं? π/3. अल्फा इक्वल टू π/3 आला. पण तो आपल्या डोमेनमध्ये आहे का? प्रिन्सिपल व्हॅल्यूमध्ये आहे का? आहे. दिस बिलॉंग्स टू राउंड ब्रॅकेट -π/2 कॉमा π/2. ओके, हे लिहावंच लागतं, नाही तर 0 मार्क्स. ओके, आता पुढचं घेऊया आपण कॉस इन्व्हर्स ऑफ. बघा, लेट कॉस इन्व्हर्स ऑफ -1/2 इक्वल टू बीटा. देयरफॉर -1/2 equal to cos beta. Therefore, cos beta equal to -1/2. Cos beta equal to -1/2. आता 1/2 म्हणजे काय सांगा? 30 का 60? 60 म्हणजे π/3. So cos beta equal to -60 degree. 60 degree म्हणजे काय? π/2. So minus cos π/3. So cos beta equal to minus cos π/3. 1/2 it is for sin 30 and cos 60. और cos 60 म्हणजे minus cos π/3 आलं. बरोबर? minus cos π/3. आता हा जो मायनस आहे हा मला प्लस करायचा आहे. हा मायनस आहे, हा प्लस करायचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे सेकंड क्वार्टरमध्ये cos काय असतो? निगेटिव्ह. Therefore cos beta equal to cos pi minus π/3. Pi minus π/3. So cos beta equal to cos 3 pi minus pi, that is 2 pi/3. So cos beta equal to cos 2 pi/3 म्हणजे बीटा equal to काय ना 2 pi/3 which belongs to काय ना 0, which belongs to 0, 0, म्हणजे 0,180. 2 pi/3 म्हणजे काय? 2 into 60 म्हणजे 120. 120 हा 0 to 180 मध्ये राहतो, म्हणजे आपला बीटा किती आला? 2 pi/3. मग आता आपल्याला जे सोडवायला दिलंय ते घेऊया. नंबर 4 मग काय दिलंय? लेटेस्ट टेक मग काय येणार? cos इन्व्हर्स ऑफ -1/2 प्लस tan इन्व्हर्स ऑफ √3 equal to cos inverse of -1/2. Cos inverse of -1/2 is beta. Beta किती आला? 2 pi/3 plus tan inverse of √3. Tan inverse of √3 किती आला? pi/3. Tan inverse of √3 आला pi/3. Therefore cos of 2 pi/3 plus pi/3 this is 3 pi/3. 3 ला 3 कॅन्सल झाला म्हणजे cos pi आला, cos 180 आला, cos 180, cos 0, sin 0, इकडे 0 असतो, इथे 180 असतो, sin 0, sin 180, 0. समोरासमोर सेम असतात. sin 0, 0, sin 180, 0, sin 0, 0, cos 0, 1, cos 0, 1, cos 0, 1 म्हणजे cos 180 -1. मग तो -1 येणार. Therefore answer is -1. आपला आन्सर आलं -1. नेक्स्ट प्रॉब्लेम. आपण आत्ता हा प्रॉब्लेम घेतला, हा लेंदी होता. आपण याला 2 मार्क आहेत, याला 2 मार्क आहेत, म्हणून 4 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे 4 पासून तर 8 पर्यंत हे सगळे प्रॉब्लेम 4 मार्क्स प्रॉब्लेम्स आहेत. बघा 4 मार्क्स प्रॉब्लेम्स हे सगळे 4 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, चला आता आपण एक्झाम्पल नंबर 5 घेऊया. एक्झाम्पल नंबर 5 पहिला आहे टॅन इन्व्हर्स. लेट tan inverse of 1 equal to alpha. So 1 equal to tan alpha. 1 म्हणजे कोण? π/4. So tan π/4 equal to tan alpha म्हणजे अल्फा इक्वल टू कोण आलं? π/4. आणि डोमेन लिहावाच लागतो which belongs to काय ना सांगा. आता tan इन्व्हर्सला काय असतं? -π/2, π/2. -π/2, π/2. हे झालं पहिलं. दुसरं बघा, हे फर्स्ट झालं. आता सेकंडमध्ये काय? cos इन्व्हर्स ऑफ 1/2. cos इन्व्हर्स ऑफ 1/2 इक्वल टू बीटा. सो 1/2 इक्वल टू cos बीटा. सो cos बीटा इक्वल टू 1/2.
कॉस बीटा इक्वल टू 1/2. मग 1/2 हा काय असतो 30 असतो का 60 असतो 60 असतो. मग तो कॉस 60 आला. सो कॉस बीटा इक्वल टू कॉस 60 म्हणजे किती π/3. म्हणजे बीटा इक्वल टू किती आला सांगा π/3. सो बीटा इक्वल टू आला π/3. सो बीटा इक्वल टू π/3. आता आपल्याला हा तिसरा काढायचा आहे. तिसरा बघा त्याला गॅमा म्हणतो मी त्याला गॅमा म्हणतो. लेट साइन इनवर्स ऑफ 1/2 इक्वल टू गॅमा. सो 1/2 इक्वल टू साइन गॅमा. सो साइन गॅमा इक्वल टू 1/2 म्हणजे साइन गॅमा इक्वल टू 1/2. 1/2 म्हणजे काय साइन 30. साइन 30 म्हणजे साइन π/6. मग इथे येणार साइन π/6. सो साइन गॅमा इक्वल टू साइन π/6. देअरफॉर गॅमा इक्वल टू π/6. गॅमा इक्वल टू π/6 विच बिलॉंग्स टू बघा कॉस इनवर्स इक्वल टू कॉस इथं बीटा आला पण हा बीटा बिलॉंग्स टू काय होता 0,π. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू फॉर कॉस इनवर्स. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू फॉर कॉस इनवर्स. साइन इनवर्ससाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू काय स्क्वेअर ब्रॅकेट -π/2 + π/2. सो स्क्वेअर ब्रॅकेट -π/2 π/2. मग आपल्याला तिघं पण भेटले. मग बघा काय येणार लेट काय येणार इट इज इक्वल टू मी मानतो परत एकदा टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस इनवर्स ऑफ हाफ प्लस साइन इनवर्स ऑफ हाफ. सो दिस इज अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. व्हॉट इज अल्फा? अल्फा इज π/4 प्लस बीटा इज π/3 प्लस गॅमा इज π/6. मग मला सांगा 6 × 2 = 12. मग 12 येणार म्हणजे π/12 येणार म्हणजे /12 होणार. मग इथं 12 होण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय आलं 3π. इथं 4 ने मल्टिप्लाय करा 4π आणि इथे 2 ने मल्टिप्लाय करा सो 2π. सो 3π + 4π 7π 7π + 2π 9π. सो दिस इज 9π/12. सो 3π/4 3 ने भाग दिला 3 × 9 4 × 12. सो फायनल आन्सर इज 3π/4. फायनल आन्सर इज 3π/4. ओके ठीक आहे. हा पुढचा तुम्हाला होमवर्क हा काय असेल होमवर्क. ठीक पहा आता आपला प्रॉब्लेम नंबर 7 हा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला दिला आहे प्लीज सोडवा. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7 त्याच्यामध्ये आपल्याला पहिला काढायचा टॅन इनवर्स ऑफ √3. बघा प्रॉब्लेम नंबर 7 लेट टॅन इनवर्स ऑफ √3 इक्वल टू अल्फा. Let tan inverse of √3 equal to alpha. So √3 equal to tan alpha. So tan alpha equal to √3. Tan alpha equal to √3. आता √3 कोणासाठी आहे 30 डिग्रीसाठी आहे का 60 डिग्रीसाठी आहे 60 डिग्रीसाठी आहे. कारण साइन 60 किती असतो √3/2 cos 60 किती असतो 1/2. सो √3. सो tan alpha equal to tan 60 म्हणजे π/3 म्हणजे अल्फा इक्वल टू किती आलं π/3. So alpha equal to π/3 which belongs to बरोबर. आता tan इनवर्स गुड फ्रेंड्स अथवा गुड फ्रेंड्स साइन इनवर्स टॅन इनवर्स कोसेक इनवर्स दीज आर गुड फ्रेंड्स. साइन इनवर्स मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट असतं टॅन इनवर्स मध्ये राऊंड ब्रॅकेट असतं. मग इथे येणार -π/2 π/2. ओके हे झालं फर्स्ट. आता नेक्स्ट सेक इनवर्स ऑफ -2. लेट सेक इनवर्स ऑफ -2 इक्वल टू काय म्हटलं बीटा. सो -2 इक्वल टू काय आलं सेक बीटा. -2 इक्वल टू आलं सेक बीटा. देअरफॉर सेक बीटा इक्वल टू -2. सेक बीटा इक्वल टू -2. सेक बीटा इक्वल टू -2. आता 1/2 असतो ना कॉसला. कॉस 1/2 कॉससाठी 1/2 रेशो कोणासाठी येतो 60 डिग्री. कॉस 60 इज 1/2. कॉस 60 इज 1/2. मग सेक 2 काय असणार मग इथं 2 आलाय ना सेकसाठी 2 येणार. जर कॉस 60 हा 1/2 असेल तर सेक 60 काय असणार 2 म्हणजे 60 डिग्रीसाठी येणार. देअरफॉर सेक बीटा इक्वल टू -2 इज फॉर 60 म्हणजे काय येणार सेक 60 म्हणजे π/3. आता सेक हा साईनच्या गुड फ्रेंड्स मधला आहे का कॉसच्या गुड फ्रेंड्स मधला आहे
कॉसच्या गुड फ्रेंड्समधला आहे. बरोबर, कॉसचे जे गुड फ्रेंड्स आहेत त्याच्यामधला आहे. बरोबर, कॉसचे गुड फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स, बरोबर, त्यांच्यामध्ये आहे. मग कॉसच्या गुड फ्रेंड्सला अलाइड अँगल्स वापरायचे. काय वापरायचे? अलाइड अँगल्स. आपण वापरूया अलाइड अँगल्स. मग काय होणार बघा, सेक बीटा इक्वल टू मायनस अलाइड अँगल्स. सेकंड क्वाड्रंटची डेफिनेशन, हे मायनस काय होणार, प्लस सेक पाय मायनस पाय बाय 3, सेक पाय मायनस पाय बाय 3. सो सेक बीटा इक्वल टू सेक पाय मायनस पाय बाय 3, दॅट इज 2 पाय बाय 3, दॅट इज 2 पाय बाय 3. सो बीटा इक्वल टू किती आलं, 2 पाय बाय 3. मग बीटा इक्वल टू आलं 2 पाय बाय 3. मग चला 7व्या एक्झाम्पलमध्ये या. 7व्या एक्झाम्पलमध्ये लेट काय येणार, टॅन इन्व्हर्स ऑफ √3 मायनस सेक इन्व्हर्स ऑफ -2 इट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ √3 म्हणजे किती आलं, पाय बाय 3 मायनस सेक इन्व्हर्स ऑफ -2 म्हणजे काय, 2 पाय बाय 3. म्हणजे आन्सर आलं मायनस पाय बाय 3. सो आन्सर इज मायनस पाय बाय 3. आन्सर इज मायनस पाय बाय 3, दॅट इज करेक्ट आन्सर. ओके. पण या ठिकाणी आपलं मेन्शन करायचं राहिलं, हा सेक इन्व्हर्स आहे. सेकसाठी काय असणार, सेकसाठी असणार 0 पाय. काय असणार, 0 पाय. कारण कॉस्टच घेणार ना आपण, काय घेणार, 0 पाय. कॉट नाही आहे या ठिकाणी, सेक आहे. सेकला 0 पाय आणि पुढे ह्यातनं आपण एक मायनस करणार. कोण मायनस करणार, की ज्यासाठी नॉट डिफाईंड येतं. काय येतं, नॉट डिफाईंड. तुम्हाला माहिती आहे कॉस पाय बाय 2 हा 0 असतो, कॉस पाय बाय 2 हा 0 असतो. म्हणजे सेक पाय बाय 2 हा इन्फिनिटी असणार. म्हणजे इथे काय आलं, मायनस पाय बाय 2. ओके. नॉट डिफाईन तेवढा मायनस करायचा, नॉट डिफाईन तेवढा मायनस करायचा. फॉर सेक पाय बाय 2, सेक पाय बाय 2 इट इज नॉट डिफाईंड, म्हणून 0 पायमधनं तेवढा सबट्रॅक्ट केला. ओके. हे लिहिणं, हे दोन्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे जर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच तुम्ही मेन्शन केली नाही तर तुम्हाला 0 मार्क्स भेटतात. ओके, ठीक आहे. ओके, लास्ट प्रॉब्लेम नंबर 8. कोसेक इन्व्हर्स ऑफ -√2. बघा प्रॉब्लेम नंबर 8. कोसेक इन्व्हर्स ऑफ -√2 इक्वल टू अल्फा. सो -√2 इक्वल टू कोसेक अल्फा. -√2 इक्वल टू कोसेक अल्फा. देअरफॉर कोसेक अल्फा इक्वल टू -√2. बरोबर. आता √2 कोणासाठी असतो, पाय बाय 4 साठी. साइन पाय बाय 4 इज 1/√2. मग कोसेक पाय बाय 4 हा √2 असतो. म्हणजे काय आलं, कोसेक अल्फा इक्वल टू मायनस, दिस इज कोसेक पाय बाय 4. दिस इज कोसेक पाय बाय 4. कोसेक कोणाच्या बेस्ट फ्रेंड, गुड फ्रेंड्समधला आहे. तर कोसेक हा साइन, कोसेक आणि टॅनच्या गुड फ्रेंड्समधला आहे. साइन, कोसेक आणि टॅन हे तिघं गुड फ्रेंड्स आहेत. आणि या तिघांसाठी -पाय बाय 2 असतो. म्हणून साइन इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स आणि टॅन इन्व्हर्समध्ये बाहेरचं मायनस साइन आतमध्ये द्यायचं. पेजच्या टॉपला लिहून ठेवा नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. मी मुद्दाम ही शेवटच्या एक्झाम्पलला सांगितली. पहिल्या एक्झाम्पलला सांगितली असती तर तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स अतिशय सोपे वाटले असतील, त्यातली म्हणजे काय त्यात राहिलंच नसतं. म्हणून मी तुम्हाला हे लास्ट एक्झाम्पलला सांगितले. पेजच्या टॉपला लिहा साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स. साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स मध्ये बाहेरचे निगेटिव्ह साइन आतमध्ये द्यावे. इंग्लिशमध्ये सांगतो. इन साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स अँड कोसेक इन्व्हर्स गिव द निगेटिव्ह साइन, गिव दॅट पर्टिक्युलर निगेटिव्ह साइन इनसाइड द ब्रॅकेट. इनसाइड द ब्रॅकेट. हे पहिलं सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, कॉस इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स मध्ये बाहेरचे मायनस साइन आतमध्ये देऊ नये. मायनस साइन कॅन्सल करण्यासाठी अलाइड अँगल वापरावा, पाय मायनस थिटा वापरावा, पाय मायनस थिटा वापरावा. इंग्लिशमध्ये सांगतो. फॉर कॉस इन्व्हर्स एक्स, cot inverse x and sec inverse x do not give the negative sign inside the bracket. To eliminate that negative sign, use allied angles,
दॅट इज पाय मायनस थिटा. ओके, ह्या 2 हिंटवरती तुम्हाला सगळं सुटू शकतं. मग आला कोण? कोसेक आतमध्ये द्यायचा. सो कोसेक अल्फा काय येणार? कोसेक मायनस पाय बाय 4. Therefore alpha equal to minus pi by 4, and we know that this belongs to cosec minus pi by 2 pi by 2 minus pi by 2 pi by 2. आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये काय येणार की या ठिकाणी कोण येणार? तर इथे 0 येणार, कारण साइन 0 0 असतो आणि कोसेक 0 हा नॉट डिफाइंड असतो. मग नॉट डिफाइंड वाला यातनं काय करायचा? मायनस करायचा. ओके, सो दिस इज फॉर कोसेक इनवर्स. आता आपण कॉट इनवर्स रूट 3 साठी घेऊया. लेट कॉट इनवर्स ऑफ रूट 3 इक्वल टू बीटा. देयरफॉर रूट 3 इक्वल टू कॉट बीटा. देयरफॉर रूट 3 इक्वल टू कॉट बीटा. देयरफॉर कॉट बीटा इक्वल टू रूट 3. कॉट बीटा इक्वल टू रूट 3. रूट 3 म्हणजे काय? रूट 3 म्हणजे काय? 30 डिग्री. का बरं 30 डिग्री? कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. कॉस 30 किती असतो? कॉस 30 असतो रूट 3 बाय 2. मग रूट 3 येईल ना, मग 30 डिग्री आला. सो कॉट बीटा इक्वल टू कॉट 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6. सो बीटा इक्वल टू पाय बाय 6. येस, पुढे लिहावं लागेल आपला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. मग कॉटसाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय? कॉट कोणाचा गुड फ्रेंड आहे? कॉट हा सी आहे. सी म्हणजे कॉस, सेक इनवर्स, आणि कॉट म्हणजे कॉसचा गुड फ्रेंड आहे. मग काय येणार? कॉट म्हटलं का राऊंड ब्रॅकेटमध्ये येणार 0, पाय. तर आपल्याला अल्फा भेटला, बीटा भेटला. मग आपल्याला जे व्हॅल्यू विचारली ती घेऊया. ईच अँड एव्हरी एक्झाम्पल इज ऑफ 4 मार्क्स. इथून पुढचे सगळे एक्झाम्पल 4 मार्क्सचे आहेत. मग बघा काय आलं. लेट कोसेक इनव्हर्स ऑफ मायनस रूट 2, कोसेक इनव्हर्स ऑफ मायनस रूट 2 प्लस कॉट इनव्हर्स ऑफ रूट 3 इक्वल टू cosec inverse of minus root 2. Cosec inverse of minus root 2 is alpha. Cot inverse of root 3 is beta. मग अल्फा काय आला? मायनस पाय बाय 4. बीटा काय आला? पाय बाय 6. बरोबर. मग काय येणार? आपण 12 करूया. 12 डिनॉमिनेटर 12 केला. हे 12 करताना 2 पाय आले, हे 12 करताना 3 आले. सो मायनस 3 पाय. म्हणजे आन्सर काय आलं बघा. आन्सर काय आलं? मायनस 3 पाय प्लस 2 पाय मायनस पाय बाय 12. सो आन्सर इज मायनस पाय बाय 12. ओके, तर अशा प्रकारे आपले सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत. आता काही प्रॉब्लेम्स जे मिसलिनियसमध्ये आहेत ते तुम्हाला मी होमवर्कला देतो. ते प्रॉब्लेम प्लीज तुम्ही सॉल्व करा. ते प्रॉब्लेम प्लीज तुम्ही सॉल्व करा. चला मी तुम्हाला काही होमवर्कला प्रॉब्लेम्स देतो. फर्स्ट, साइन इनव्हर्स ऑफ मायनस 1 upon root 2 minus 3 sin inverse of root 3 by 2 equal to minus 3 pi by 4. Second, sin inverse of minus 1 by 2 plus cos inverse of minus root 3 by 2 equal to cos inverse of minus 1 by 2. तुम्हाला हा अल्फा हा बीटा मग सोडवा ते येईल. हा अल्फा हा बीटा हा गॅमा. मग अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय येणार? गॅमा येणार. तर हे 2 प्रॉब्लेम सोडवा. काही मिसलिनियसमध्ये पण असतील, शोधूया आपण ते मिसलिनियसमध्ये कुठे आहेत. मिसलिनियसमध्ये एकच प्रॉब्लेम होता, तो मी ऑलरेडी घेतलेला आहे, पण तरी पण तुम्ही परत एकदा लिहा. बघा मिसलिनियसमधला प्रॉब्लेम. मिसलिनियसमधला प्रॉब्लेम हे एक्झरसाइजमधले आहेत. काय प्रॉब्लेम बघा. कॉस इनवर्स ऑफ रूट 3 by 2 plus 2 times sin inverse of root 3 by 2 equal to 5 pi by 6 equal to 5 pi by 6. एवढे 3 प्रॉब्लेम सोडवा. धन्यवाद.